बातमी आहे पुण्यातून। दिवाळी पाडव्यानिमित्त पुण्यातील अनेक मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात देखील आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली। मंदिर परिसरामध्ये फुलांची आरास करण्यात आली आहे, तर विशेष मुहूर्तावर गणपती बाप्पाला सोन्याचे अलंकार देखील परिधान करण्यात आलेत। त्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिजित पोते यांनी। पाहूयात। दिवाळी पाडव्यानिमित्त राज्यभरातल्या मंदिरांमध्ये भाविकांची अलर्ट गर्दी ही दर्शनासाठी पाहायला मिळते आणि असंच काहीचं चित्र पुण्यातलं जागरूक देवस्थान असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती म्हणजे दगडूशेठ बाप्पाच्या चरणी दिसत आहे। आज सकाळपासून पाडव्याच्या मुहूर्तावर आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी हजारो पुणेकरांनी मोठी गर्दी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात केलेली पाहायला मिळते। केवळ पुण्यातूनच नाही तर राज्यभरातून लोक खरं तर दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाला येत असतात आणि आजचा हा शुभ मुहूर्त आहे दिवाळीचा पाडवा, ज्याला म्हटलं जातं किंवा मुहूर्तापैकी एक दिवस हा मानला जातो आणि याच दिवशी बाप्पांचं दर्शन व्हावं, आपल्या इच्छा बाप्पांपुढे सांगाव्यात, मनोकामना बाप्पा पूर्ण करेल आणि हाच बाप्पांचा आशीर्वाद आपल्याला मिळावा या भावनेने असंख्य भाविक आज पहाटेपासून असंख्य भाविकांनी या सगळ्या मंदिरात गर्दी केलेली आहे। खरं तर दिवाळीनिमित्त मंदिराला आकर्षक फुलाची सजावट देखील करण्यात आली होती। मोठा आकाश कंदील मंदिरात बसवलेला आहे आणि दुसरीकडे बाप्पांचं जे रूप आहे ते अतिशय सुंदर रूप, सोन्यानं मडवलेलं बाप्पांचं रूप आपल्याला या दृश्यांमधून आपण पाहू शकतो। खरं तर पाडव्यानिमित्त खरं तर नोटांची एक माळ बाप्पांना अर्पण करण्यात आलेली आहे। फळांची आरास गणपती बाप्पाला अर्पण करण्यात आलेली आहे। तर सुंदर असं बाप्पांना सोन्यानं मडवण्यात आले आणि आज दिवसभर हीच गर्दी या दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात असेल असं प्रशासनाकडून सांगण्यात येते। त्या सगळ्या परिसरात पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आले, कारण वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे। कारण पाडव्याचा जो मुहूर्त आहे तो साधत याच पाडव्याच्या मुहूर्तावर आणि दिवाळीच्या मुहूर्तावर आपल्या लाडक्या बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी हजारो पुणेकर आज या दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात येत असतात। कॅमेरा पर्सन सचिन हंचाटेसह अभिजित पोते, न्यूज 18 लोकमत, पुणे।